तुर्कीच्या सफरचंदांना पुण्यात खरेदी न करण्याची व्यापाऱ्यांची भूमिका आहे। कारण तुर्कीने युद्धकाळात पाकिस्तानला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंदीचा हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। बॅन तुर्की अभियान राजधानी दिल्लीतून सुरू झालंय। पुण्यातील व्यापाऱ्यांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे। पाकिस्तानला पाठिंब्याचा निर्णय तुर्कीला मात्र महागात पडण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं मधल्या काळात ज्या प्रकारच्या घडामोडी घडत होत्या, युद्ध सुरू होतं त्या दरम्यान तुर्की हा एकमेव देश आहे ज्याने उघडपणे खरं तर पाकिस्तानला पाठिंबा दिला। तुर्कीचे विमान पाकिस्तानात दाखल झाले होते आणि तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे आता तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यात बंदी आलेली आहे। आणि याचं खरं तर हे अभियान, ही मोहीम जी आहे ती राजधानी दिल्लीमधून सुरू झाली। ही पुण्यातली आपण दृश्य पाहतोय। पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आगामी काळात आर्थिकदृष्ट्या सुद्धा आता तुर्कीची कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे।